हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, सूत्र 1 भाग 3. योग. अनुशासन हा शब्द माहीत झाल्यानंतर योग म्हणजे काय ते पाहूया. व्यवहारात कुठल्याही दोन गोष्टी एकत्र येण्याने त्यांचे जवळ येणे होईल, परंतु मिलन होईलच असे नाही. दोन गोष्टी एकत्र बांधून ठेवल्या तर त्या एकत्र असलेल्या भासतील, पण म्हणून त्यांचे मिलन झाले असे आपण म्हणू शकणार नाही. योग या शब्दाद्वारे मिलन म्हणजे एकमेकांना समजणे. योग या शब्दाद्वारे मिलन म्हणजे एकमेकांना समजणे, जाणणे अपेक्षित आहे. पुरुष आणि स्त्री यांचे लग्न झाले म्हणजे त्यांचे मिलन झाले असे आपण म्हणू शकणार नाही. लौकिक अर्थाने त्यांचा संसार सुरू होईल, त्यांना संतती होईल, परंतु याचा अर्थ त्यांनी एकमेकांना जाणलं असा होणार नाही. त्यांची मनं एकरूप झाली पाहिजेत. सहज स्वभावताच त्यांचे विचार एक व्हायला पाहिजेत. जीवनाचा अर्थ दोघांनाही एकच अभिप्रेत व्हायला पाहिजे, तरच त्यांचे मिलन झाले असे आपण म्हणू शकू. अध्यात्मात योग म्हणजे अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन. इतर कशाचेही मिलन अपेक्षित नाही. अंतरात्मा आणि परमात्मा यांच्या मिलनासाठी योग साधावा लागतो, तो चित्ताचा आणि अंतरात्म्याचा. प्रवृत्तीला बाहेर जे दृश्य दिसते ते ज्ञानेंद्रियांनी जसेच्या तसे ग्रहण करावे. मेंदूने ते नैसर्गिक जसे आहे तसे समजून घ्यावे. त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया मनावर उमटावी. त्या नैसर्गिक स्वाभाविक प्रतिक्रियेप्रमाणे कर्मेंद्रियांनी त्यावर काम करावे. अशा प्रकारे जसे आहे तसे दृश्य ग्रहण व्हावे आणि अंतरात्म्याने ते पाहावे. याचाच अर्थ अंतरात्म्याला सृष्टीलीला नैसर्गिक स्वाभाविक जशी आहे तशी पाहायला मिळावी, उपभोगायला मिळावी. म्हणजे आणि तरच योग झाला असे म्हणता येईल. येथे आत्म्याला देहधारणेचा जो मूळ हेतू प्रकृतीच्या लीला दृश्य उपभोगणे तो साध्य होतो. अंतरात्मा हा हेतू साध्य झाला की परमात्म्यात विलीन होतो. जन्ममृत्यूचे वर्तुळ पूर्ण होते, परंतु हे जसे सहज घडत नाही, कारण माणसाचे मन त्या दृश्यावर प्रतिक्रिया व्यक्त करते, बुद्धी त्याप्रमाणे त्याचा अर्थ लावते, म्हणजे नैसर्गिक अर्थ बाजूला पडतो. मन हा या भ्रष्ट अनैसर्गिक अर्थाप्रमाणे कर्मेंद्रियांना काम करा असा आदेश देते. याचाच अर्थ दृश्य भ्रष्ट होऊन जातं. ते आहे त्या शुद्ध स्वरूपात आत्म्याला पाहता येत नाही. आत्म्याचा देहधारणेचा मूळ हेतू साध्य होत नाही. याचाच अर्थ योग साध्य होत नाही. यात भर म्हणून या सर्वांमध्ये माणसाचे सत्व रज तम हे गुण प्रभाव पाडतात. येथे साधकाला योगशास्त्र उपयोगी पडते. या शास्त्राच्या नियमाचे पालन केल्याने योग साधला जातो. यामधून ज्यांना ध्यान समाधी प्राप्त करायची आहे त्यांच्यासाठी अर्थ समजून घ्यायचा आहे. अनुशासन आणि योग. यानंतर शब्दाचा अर्थ पाहूया. योगाधिराज पातंजलींनी योगसूत्रे लिहिताना प्रथम पादाचे प्रयत्न सूत्र या शब्दाने सुरू केले आहे. हा शब्द शुभकारक असून त्या काळी बहुतेक ग्रंथांची सुरुवात या शब्दानेच केली जात असे. ओम, ओंकार. ओममध्ये उम या 3 अक्षरात हे अक्षर प्रथम आहे, ते शुभ आहे अशी श्रद्धा भावना यामागे आहे. परंतु या योगसूत्राचा अर्थ सखोल दृष्टीने पाहता या प्रथम शब्दाचा अर्थ पहिले 2 शब्द समजल्यानंतर जाणल्यानंतर लक्षात येतो. योगाधिराज पातंजलींनी सूत्रे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ सांगणारी आहेत. योगाधिराज पातंजलींची सूत्रे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ सांगणारी आहेत. म्हणून ही योगसूत्रे शब्दाने समजून घ्यावी लागतात. याचा अर्थ आता योगाचे नियम शास्त्र समजावून घेऊया. आता म्हणजे अनुशासन आणि योग यांचा अर्थ नीट आकलन झाल्यावर, त्याआधी नव्हे. कारण अनुशासन आणि योग या दोन्ही शब्दांचा अर्थ जाणून घेतला नाही तर योगशास्त्र समजून घेण्याला काही अर्थ नाही.
एवढंच नव्हे तर त्या शब्दांचे अर्थ समजल्यानंतर योग साध्य करण्याची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. योग म्हणजे अंतरात्मा आणि परमात्मा यांच्या संयोगासाठी चित्त आणि अंतरात्मा, दृश्य आणि द्रष्टा यांचा संयोग, यांचे मिलन व्हायला पाहिजे. यासाठी चित्ताचा कल्पनाविलास, चित्ताचा विक्षेप हे सर्व लोप झाले पाहिजे. दृश्य कोणतीही गोष्ट, कोणतीही वस्तू जशी आहे त्या नैसर्गिक, त्या सत्य परिस्थितीत स्वीकारता आली पाहिजे, आकलन करता आली पाहिजे. त्याप्रमाणे जीवन जगायची तयारी पाहिजे. जे आहे ते, जे आहे तसं, जसंच्या तसं माणसाला नको असतं. नागडं सत्य त्याला नको असतं, कारण तो अशा सत्याला घाबरत असतो. त्याला अशा सत्याची भीती वाटत असते. अशा सत्याला सामोरं जायला तो संकोचतो. अशा सत्याची त्याला लाज वाटते, शरम वाटते. अशा सत्यामुळे त्याला चवीने, लालसेने, वासनेने उपभोग घ्यायला मिळत नाहीत. म्हणूनच मूर्ख भोगितो राजवैभवा, पंडित फिरत भिकारी ही कलियुगाची करुण कहाणी आहे, शोकांतिका आहे. माणूस त्या सत्याला स्वतःच्या मतांचा, कल्पनेचा, स्वार्थाचा, हिताचा पोषक मुलामात चढवतो. अशा प्रकारे मुलामा चढवलेले भ्रष्ट, असत्य, सत्य म्हणून प्रथम स्वतःच्या मनात आणि मग समाजात फैलावतो, प्रसरवतो, रुजवतो. हे इतकं सफाईनी, बेमालूमपणे केलं जातं की मूळ सत्य चुकून एखाद्याला माहीत करून घ्यावं तर ते सत्य सांगणारा खुळा ठरतो. समाजालाही परखड सत्य नको असतं. म्हणूनच असत्य, बेगडी, नटवलेलं, सजवलेलं, शृंगार केलेलं जे काही आहे त्याची चलती आहे. याचबरोबर सत्याप्रत जायला, ते समजावून घ्यायला, जाणून घ्यायला, त्याची अनुभूती घ्यायला त्याला जो नैसर्गिक वेळ द्यावा लागतो, वेळ लागतो तो देण्याची आणि तेवढे कष्ट घ्यायची कुणाची तयारी नसते. योगसाधनेचे नियम, त्याची शिस्त, त्याचे ठेवावे लागणारे अनुष्ठान यासाठी कुणाकडे सवड नसते. कारण मुळातच त्याची आवड आणि निकड वाटत नाही. अज्ञानामुळे असेल, पण हे एक सत्य आहे. माझ्याकडे एक विद्याविभूषित, गले लठ्ठ पगारदार पत्नी समवेत योगसाधना शिकायच्या इच्छेने आले. आल्याबरोबर त्यांनी त्यांच्या सांपत्तिक साधन सुस्थितीबद्दल मला माहिती दिली. मी म्हटले, असो, आपण योगसाधना शिकायला केव्हा सुरुवात करणार ते सांगा. त्यावर ते मला म्हणाले, आपण सांगाल तेव्हा. मी म्हटलं, येत्या गुरुवारापासून सुरुवात करूया. त्यानंतर आमच्यात जो संवाद झाला त्याचा मतितार्थ असा होता. गुरुवारी कारखान्यात काम करणाऱ्या मित्रांना सुट्टी असते, त्याच्या मौजमजेचा अंमल शुक्रवारी टिकतो. शनिवार रविवारी सुट्टी असते, सोमवारी रविवारच्या मौजमजेचा अंमल असतो. बुधवारी क्लबात जायचं असतं, तेव्हा मंगळवार हा योग साधनेसाठी योगेश्वरावर कृपा आणि योगाधिराज पातंजलींवर उपकार म्हणून शिल्लक होता. बोलता बोलता मी त्यांना सांगितलं की ध्यानधारणेसाठी पहाटे 3 ते 4:30 ही फार उत्तम आणि योग्य वेळ असते. त्यांनी असा काही चेहरा केला की बहुधा ही वेळ त्यांची आदला दिवस संपवून झोपायची असावी. योगेश्वर कृपेने कसं तरी ते अमंगळ मी टाळू शकलो. योग अशांसाठी नाही. अशांनी या मार्गाला चुकूनही पाऊल ठेवू नये. अजून त्यांचे बरेच भोग शिल्लक आहेत, ते त्यांनी सुखाने उपभोगावे. अशांनी एक लक्षात ठेवावे की या अशा भोगमार्गी जीवनाला पुढील जन्म नीच योनीत येतो. विचार करा, मनुष्य योनीत कुत्र्यासारखा व्यवहार केला तर पुढील जन्म कुत्र्याचाच येणार. जीवनाचे वर्तुळ पूर्ण करण्याला पर्याय नाही, ते करावेच लागते. यासाठी विलीन होण्यासाठी त्याच्यासारखीच शुद्धतेची आवश्यकता असते. योगमार्गात भौतिक सुख नाही, त्यात बरेच काटे आहेत. विश्वाला गवसणी घालण्याची उमेद आणि जिद्द ठेवावी लागते. हा निव्वळ भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, प्रेममार्ग, राजमार्ग नाही, तर या सर्वांना आत्मसात करून त्याच्या पलीकडे जायचं आहे. ही वाट अत्यंत खडतर, परिश्रमाची आहे. येथे भौतिक जीवनाची राख कपाळाला लावावी लागते. एवढं करून याच जन्मी, एकाच जन्मात हे साध्य होईल याची शाश्वती नाही. तेव्हा योग आणि त्याच्या प्राप्तीचे, त्याच्या अनुष्ठानाचे, अनुशासनाचे नियम समजून घेऊन, जाणून बुजून या मार्गावर मार्गस्थ व्हा.
परंतु हेही तितकंच सत्य आहे की आशांनी मनापासून ठरवलं तर या मार्गावर अत्युच्च शिखर सर करू शकतात. त्या विराटावर पूर्ण विश्वास ठेवून आशांनी या मार्गावर जाणीवपूर्वक पाऊल जरूर टाकावे. ती श्रद्धा त्यांना अयोग्य मार्गावरून दूर करून योग्य मार्गी सन्मार्गी आणील. त्यांच्याच प्रयत्नांनी आत्ममिलन घडून येईल. अशा प्रकारे सर्वसामान्य जीवन समृद्ध करायला अनुशासन, योगी व्हायला योग आणि मुक्ती प्राप्त करायला अथ अशी ही सूत्रे प्रत्येकाला उपयुक्त आहेत. योग आणि त्याचे नियम यांचा पूर्ण अंदाज आला असल्यास आता त्या मार्गावर पाऊल ठेवायला साधक योग्य झाला. आता योग साधनेच्या योगशास्त्राच्या विषयात प्रवेश करूया. अथ योग अनुशासनम. हरिओम.